सखी सावित्री सभा क्रमांक 2 इतिवृत्त लेखन माहे जुलै 2025। माझ्या सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सभा क्रमांक 2 आज दिनांक रोजी जीप प्राथमिक शाळा जे काही शाळेचं नाव असेल ते येथे सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती। समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली। सभेला खालील सदस्य उपस्थित होते। अनुक्रमांक, सभासदाचे नाव, पद, सही आपण या पद्धतीने लिहून त्या ठिकाणी त्या सर्वांची सह्या घेणार आहोत। वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर मुख्याध्यापक श्री सौ यांनी सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले। विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत। ठराव क्रमांक, मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त श्री सौ यांनी वाचून दाखविले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती कोणताही बदल न सुचविल्याने ते आहे तसे सर्वानुमते मंजूर करण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 2 100% उपस्थिती राखण्याबाबत। ठराव क्रमांक, शाळेचा पट जो आहे तो झाला असून शाळेतील सर्व विद्यार्थी दररोज 100% उपस्थित राहावेत याविषयी चर्चा केली असता शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतात असे शिक्षकांनी सांगितले। 100% उपस्थित राहावे यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे महत्त्व पटवून द्यावे व शाळेची गोडी लागावी यासाठी विविध खेळ उपक्रम राबविण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 3 विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी ताणतणाव मुक्तीसाठी मुलामुलींची व पालकांची समुपदेशन कार्यशाळा बाबत। ठराव क्रमांक, विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुलामुलींची व त्यांच्या पालकांची समुपदेशन कार्यशाळा दिनांक रोजी घेण्यात आली होती। या कार्यशाळेविषयी चर्चा केली असता कार्यशाळा खूप चांगली झाली, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन पुढील सत्रातही करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 4 शाळेतील विद्यार्थ्यांना चिराग या ॲपविषयी माहिती देण्याबाबत। ठराव क्रमांक, शाळेतील काही अपवादात्मक परिस्थितीत कोणतीही घटना घडली असल्यास तक्रार देण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग ॲपविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्याबाबत चर्चा केली असता यावर चर्चा होऊन या चिराग ॲपविषयी शाळेचे शिक्षक श्री सौ यांनी सभेला मार्गदर्शन केले असता शेवटी दिलेल्या माहितीबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। मित्रांनो, प्रत्येक ठरावानंतर सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते अशा प्रकारे लिहून या ठिकाणी सूचक व अनुमोदकांच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची नावे लिहायची आहेत। विषय क्रमांक 5 आरोग्य शिबिर समुपदेशन कार्यशाळेबाबत। ठराव क्रमांक, शाळेतील मुलामुलींना आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी मागील जून महिन्यामध्ये दिनांक रोजी आशा सेविका सौ यांना निमंत्रित करून आरोग्यदायी सवयी समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली होती। त्याबाबत चर्चा केली असता कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यात झालेल्या बदलाविषयी शिक्षकांनी सभेला सांगितले असता सर्वांनी समाधान व्यक्त केले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक, शाळाबाह्य सर्वेक्षणाबाबत। ठराव क्रमांक, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण दिनांक 1/7/2025 ते 15/7/2025 या कालावधीत करायचे असल्याचे सभेला सांगितले असता शाळेत 100% उपस्थिती असल्याने गावात कोणीही शाळाबाह्य विद्यार्थी नाहीत असे सर्वानुमते सांगितले। तरीही गावात सर्वेक्षण करावे व कोणी विद्यार्थी आढळल्यास त्याला शाळेत दाखल करून घेण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 6 ऐनवेळेचा विषय। ऐनवेळेचा कोणताही विषय नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून ही सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले।